आज आम्ही अमरावतीमधून सगळ्यात मोठा डॅम म्हणजे अप्पर वर्धा डॅमवर आलो। इथे येऊन काय एडे चाले केले चला पुढे व्हिडिओ सांगतो। तर काय म्हणता बे बोटो, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल का आपलं तहसीलचं काम मोर्शीचं अधिक झालं नव्हतं, म्हणून मी निघालो रे बा डायरेक्ट मोर्शी जायसाठी। मी म्हटलं एकटं गेल्यापेक्षा ह्या दोघायला सोबत घेऊन घेतलं, जायच्या अगोदर पहिले पेट्रोल टाकून घेतलं, कारण का पेट्रोल टाकणं इज मोस्ट इम्पॉर्टंट। कारण का मागच्या ब्लॉगमध्ये काय हाल झाले हे तुम्हालाच मालूम आहे। इथून डायरेक्ट आलतो आम्ही सरळ डायरेक्ट मोर्शीत आल्याबरोबर पहिले गेलो आम्ही तहसीलमध्ये। मी म्हटलं आज कोणत्याही हालतीत आपलं काम झालं पाहिजे रे बा। मधल्याच अंदरल्या सेतूत आलो, काकाला म्हटलं आपलं डॉक्युमेंटचं काम झालं काय, तर हो म्हणे। तिथले आपले डॉक्युमेंट घेतले आणि तिथून सरळ निघालो आम्ही बाहेर। आम्ही म्हटलं एवढ्या लवकर आपलं काम झालं, एवढ्या लवकर आपल्याला घरी जाऊन काही नाही, लय दिवस आपण डॅमवर नाही गेलो, चला म्हटलं डॅमच पाहून। आम्हाला काहीच आयडिया होती नाही रे बा का गेट ओपन आहे की क्लोज आहे म्हणून। सहज आलतो आम्ही इथं, पण अचानकच आलो आणि 3 गेट आम्हाला उघडे दिसले। दिवस गेट ओपन व्हायचा म्हणते, आजचाच दिवस आहे म्हणते। म्हटलं आपलं नशीब तर भल्लं चमकलं रे बा। डॅमचा व्ह्यू काही एवढा खास काही येत नव्हता, कारण का 13 मधले फक्त 3च गेट ओपन होते, पाणी लय कमी दिसत जाय। आता तर फक्त सुरुवातच होती, आता इथून इकडे तर गेट ओपनच राहत जाईन रे बा। तिथून आम्ही 3 जण निघालो रे बा पायऱ्यानं वरत जासाठी, पण वरतून व्ह्यू एवढा खतरनाक येत होता का पाहूनच घ्या तुम्ही। फाटू तेवढीच राहिली ती रे बा इथून। आता गेटचा व्ह्यू तर तुम्ही दुरून पाहिला असन, आता ह्या जवळून पाहून घ्या रे बा। इथून भेवतं एवढं लागे का बस रे बस। आता ह्या ब्लॉग आपला कोणी जरी पाहत असन, ह्या ब्लॉग मधून मला एकच सांगायचं आहे रे बा, इथं येऊन कोणीच मजाक करू नका रे बा, कारण का मजाकची कधी लाल होईन हे कधीच सांगता नाही। गेट पाहिले होते रे बा आम्ही, पण मला पाहायचा होता रे बा बंद्या धरणाचा व्ह्यू। आलो आम्ही वरतन धरणाचा वरता आल्यावर व्ह्यू तर एवढा बढिया दिसत होता का बस। तिथून लवकरच मग आम्ही खाली आलो, खाली आल्यावर घेतले रे बा म्या बोरं घेत नाही तर हे 2 जण टपकले। मला तर असं वाटू राहिलं ह्या दोघांचा ह्याच विचार चालू होता का ह्या कधी घेते रे बा ह्या खाली। आता नेमकं तिथून असं काय झालं का आम्ही तिथून धावत निघालो, एवढ्या जोरात पाणी लागलं रे बा का तिथून डायरेक्ट आम्ही गाडीला चाबी लावली घराचा रस्ता पकडला। आम्ही तर निघालो रे बा घराची इकडे झाले। तुम्ही कुठं नका जाऊ, तुम्ही मला फॉलो करून द्या, लवकरच आपले 4000 फॉलोअर्स कंप्लीट द्या रे बा करून।